तर हे वेलकम बॅक, वेलकम टू वन मोर व्हिडिओ. तर कॅप्टन वन संपलेला आहे. खूप रश झाली कॅप्टन वनला, खूप गोष्टी नवीन झाल्या यावेळेस. ठीक आहे, तर आता म्हणजे नेक्स्ट स्टेप्स काय काय आहे. आता बघा, कॅप्टन वन संपला आहे. आज तुमची 29 जुलै आहे. ठीक आहे, तर परवा म्हणजे 31 जुलैला तुमचं अलॉटमेंट दिसणार आहे. 31 जुलै तुमच्या सर्वांच्या लाईफमधला वन ऑफ द बिगेस्ट डे असणार आहे. वन ऑफ द बेस्ट डे असणार किंवा वन ऑफ द वर्स्ट डे असणार, काही पण होऊ शकतं यावेळेस. त्याच्या रँक जास्त आले त्यामुळे एक्सपेक्टेशन थोड्याशा कमी ठेवलं तरी पण चालेल. मी पहिल्यापासूनच सांगत आहे. ठीक आहे, इनफॅक्ट ज्यांचा स्कोर खूपच होता त्यांनी थोडा कमी एक्सपेक्टेशन ठेवावं यावेळेस. ठीक आहे, तर नेक्स्ट थिंग भैया की कॅप्टन वन संपला आहे आणि आता कॅप राऊंड 2 सगळ्यांची नजर कॅप राऊंड 2कडे आहे. कॅप राऊंड 3-4 वरती आहे. मग सध्या सगळ्यात पहिले तो कॅप राऊंड नंबर 2. तर कॅप राऊंड 2ला नेमकं काय करायचं आहे. जे मी ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1ला भरला आहे आणि तर तेच मला परत टाकायचं आहे का, मी परत ते ऑप्शन टाकू शकतो का मला परत नवीन लिस्ट बनवावी लागते, किंवा मला कॅप राऊंड 2ला परत फॉर्म बनवायची गरज आहे का. तर आपण ह्या सर्व क्वेश्चनचं सर्व डाऊटचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला ना, तुमचे कॅप राऊंड 2 बद्दलचे सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आपण स्टार्ट करू. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ मी इथे आणत राहतो. ठीक आहे, तर व्हिडिओ आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. आणि हां, कॉमेंट करा की तुम्हाला कुठलं वाटतं की तुमची अलॉटमेंट होणार आहे. म्हणजे कॅप वनच्या अकॉर्डिंग असं कुठलं कॉलेज आहे तुम्हाला भेटू शकतं, ते कॉलेजचं नाव कॉमेंट करा. लेट्स से की कोणाचं प्रेडिक्शन 2 दिवसांनी खरं होणार आहे. व्हिडिओ पण स्टार्ट करूया. दिस इज ऑल अबाउट कॅप राऊंड 2 स्ट्रॅटजी अँड या बेटरमेंट आपण कसं करायचं आहे, कशी ऑप्शन फॉर्म भरायचं कॅप राऊंड 2मध्ये, पण त्याबद्दल बोलणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करू. तर व्हिडिओचं सगळ्यात पहिली स्लाईड आहे कॅप राऊंड 2 कोणी गेलं पाहिजे. ठीक आहे, आता भरपूर अशी मुलं आहे त्यांना 99.9, 99.8, 99.7 असे स्कोर आहे. ठीक आहे, तर नेमकं कॅप राऊंड 2 कोणासाठी किंवा ज्यांना कॅप राऊंड 2मध्ये जायचं आहे, कोणी जायचं आहे. थिंग नंबर 1, जर तुम्हाला बेटर कॉलेज पाहिजे, की सगळ्यांनाच पाहिजे असतं, तुम्हाला जर बेटर कॉलेज पाहिजे त्यांनी कॅप राऊंड 2ला जायचं. फर्स्ट, थर्ड, सेकंड थिंग, तुम्हाला जर नो अलॉटमेंट आला आहे. जर खूप मुलांनी काय केलं माहिती आहे, त्याची स्वतःहून वगैरे फॉर्म भरला आहे, त्यांनी फक्त ना CSIT टेक ब्रांचेस टाकला आहे आणि यावेळेस ना कट ऑफ थोडासा वाढणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे जर इन केस तुमचं नो अलॉटमेंट आलं तर तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये जाता येतं. थर्ड थिंग, दिल मांगे मोर. अगेन पॉईंट नंबर 1 की भाई अगर आपको बेटरमेंट करना है, तुम्हाला जर अजून चांगलं कॉलेज पाहिजे, कारण प्रत्येकाला बेस्टच पाहिजे. नो वन वॉन्ट टू सेटल फॉर लेस. प्रत्येकाला बेस्ट पाहिजे. भैया मला बेस्ट कसं भेटेल. एव्हरीवन इज जस्ट रनिंग बिहाइंड बेस्ट. ठीक आहे, तर त्या लोकांनी कॅप राऊंड 2ला जायचं आहे. म्हणजे इथं नियर अबाउट 95% ऑडियन्स ना कॅप राऊंड 2ला जाते. 95% ऑडियन्स कॅप राऊंड 2ला जाते. मग कोण मुलं ज्यांना त्यांच्यासाठी सॅटिस्फॅक्टरी बेस्ट कॉलेज भेटलं आहे, ते लोक कॅप राऊंड 1ला फ्रीज करून टाकतात. आता बघा, तुमची अलॉटमेंट येणार आहे कधी 31 जुलैला. तो तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात, फ्रीज, फ्लोट, बेटरमेंटचा. ठीक आहे, तर ज्या लोकांना ते कॉलेज भेटलं आहे, समजा सॅटिस्फॅक्टरी मला COP CS भेटलं आहे, त्यावरती माझी काहीच अपेक्षा नाही आहे, तर मी ते कॉलेज फ्रीज करू शकतो. ठीक आहे, ऑटो फ्रीज झालं तर करावंच लागतं, बट माझ्या मनावर असलं मी ते कॉलेज फ्रीज करणार. ठीक आहे, तुम्हाला 1000 रुपीज ॲज अ सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागतात. आय रिपीट, सर्वांना 1000 रुपीज ॲज अ सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागतात. आणि तुम्हाला विदिन 2 or 3 days कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं. ठीक आहे, विदिन 2 or 3 days. आपण एकदा शेड्यूल चेक करूया CET सेलचा. तर आपण आला आहे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला. ठीक आहे, आणि आपण जर इम्पॉर्टंट डेट्स चेक केल्या तर आपल्याला कळेल की आपल्याला अलॉटमेंट कधीची आहे. तर ही वेबसाईट आहे, मी चेक केलं आहे. अँड 26 ते 28 संपलं आहे. अलॉटमेंट तुमची 31 जुलैला आहे. आणि त्यानंतर जर तुमचं रिपोर्टिंग डेट आहे, ॲक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू इज लॉग इन पोर्टल. ठीक आहे, तुमचा 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत दुपारी 3 पर्यंत तुम्हाला ऑफलाईन जाऊन जे पण कॉलेज भेटलं, समजा त्यांनी फ्रीज केलं, त्यांना पाहिजे ते कॉलेज, ऑफलाईन जाऊन त्यांना सीट ॲक्सेप्ट करून इथं सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून किंवा सगळे डॉक्युमेंट्स त्या पर्टिक्युलर ॲडमिशन सेलला सबमिट करून, कॉलेजला सबमिट करून फीज भरून सीट घ्यायचं आहे. ठीक आहे, त्या लोकांना कॅप वनमध्ये एक तर ऑटो फ्रीज झाला असणार आहे किंवा ज्यांनी फ्रीज केलं आहे, ज्यांना ते कॉलेज पाहिजे आहे, त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे. तुम्ही कंप्लीट रीड पण करू शकतात. ठीक आहे, जे मी सांगितलं तिचं तर इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, अँड त्यानंतर सेम गोष्ट की तुम्हाला फीस वगैरे पे करून इथे ॲडमिशन घ्यायचं आहे 3 ऑगस्ट 5 PM पर्यंत. ठीक आहे, तर ही तुमची स्टेप आहे ज्यांचं फ्रीज होणार आहे. तर असे जे लोक ज्यांना भैया बेटरमेंट होतं आहे, थोडं केऑस होतं की कॉलेज फॉर्म कसं भरायचं कळत नाही आहे, कोणी गायडन्स करायला कोण नाही, ते लोक अजून पण काउन्सिलिंग 3.0 जॉईन करू शकतात. आणि प्रोबॅबली आता 3.0ची लास्ट बॅच आहे, ज्याची प्राईस 1999 रुपीज झालेली आहे. ठीक आहे, 1999 रुपीज तुम्ही आता काउन्सिलिंग तुमचा जो 3.0 आहे एनरोल करू शकतात. तुम्हाला इथे कॅप वनसाठी सपोर्ट भेटणार आहे, 1-to-1 ऑप्शन फॉर्म क्रिएशन भेटणार आहे. ठीक आहे, आम्ही जे पण ऑप्शन फॉर्म आतापर्यंत काउन्सिलिंगच्या मुलांचे बनवलेले आहे, लिटरली एक फॉर्म मुलांनी 3-3, 4-4, 5-5, 6-6 वेळेस एडिट करून घेतलेला आहे, म्हणजे त्यांना तितक्या वेळेस एडिट करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर पर्सनली आम्ही तुम्हाला ऑप्शन फॉर्म
क्रिएट करून जाणार किंवा एडिट करून जाणार येते, ठीक आहे. सोबत तुम्हाला पर्सनल मेंटर सपोर्ट भेटत येते, ठीक आहे. आम्ही सेशन्स घेत राहतो इन बिटवीन डेज. तुमचे पर्सनल मेंटर सेशन घेत राहतात. तुम्हाला काही पण डाऊट असला तुम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, ठीक आहे. अँड इफ यू गॉट नो अलॉटमेंट इन कॅप राउंड 1 तर घाबरायची गरज नाही आहे. पुढचे पण कॅप राउंड्स आपल्याकडे आहे. आपण पुढचे कॅप राउंडमध्ये पण बेस्ट कॉलेज घेऊ शकतो. असं कोणी असेल की आम्ही स्वतःच्या मनाने फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला भीती वाटते की अलॉटमेंट नाही झाली तर काय, डोंट वरी, जॉईन करा काउन्सिलिंग 3.0. नो अलॉटमेंट जरी आली स्टिल आय विल गिव्ह यू बेस्ट कॉलेज इन काउन्सिलिंग 3.0, ठीक आहे. तर जवळ काउन्सिलिंग 3.0 जॉईन करायचं असेल तर खाली जो नंबर दिला आहे नंबरवरती एक व्हॉट्सअप करा काउन्सिलिंग फॉर्म, एल्स जी लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथनं पण एनरोल करू शकतात. बट ह्या नंबरला पेमेंट स्क्रीनशॉट सेंड करणं बिलकुल विसरू नका, जेणेकरून आम्ही तुम्हाला फास्ट वेमध्ये ॲड करू, ठीक आहे. दिस इज आवर व्हॉट्सअप नंबर, ठीक आहे. यावरती पेमेंट स्क्रीनशॉट सेंड करायचं म्हणजे आम्ही लगेच आमच्या ग्रुप्समध्ये ॲड करू आणि लगेच फॉर्मची जी काही प्रोसेस असणार आहे तुम्हाला मेंटल ऑर्डर करून लगेच आपण स्टार्ट करू, ठीक आहे. तर दिस इज आवर व्हॉट्सअप नंबर टू एनरोलिंग फॉर काउन्सिलिंग 3.0 प्रोग्राम, ठीक आहे. चलो टॉकिंग अबाउट द नेक्स्ट थिंग, टॉकिंग अबाउट द नेक्स्ट थिंग की भैया FAQs, मोस्ट इम्पॉर्टंट FAQs की डाऊट्स काय काय ह्यावेळेस. मला कॅप राउंड 1मध्ये कॉलेज लागलं, ठीक आहे, तर मी ते कॉलेज घेऊन पुढच्या कॅप राउंडला जाऊ शकतो का? आन्सर इज येस. एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया, ठीक आहे. समजा माझ्याकडे डेमो ऑप्शन फॉर्म आहे एका विद्यार्थ्याचा, तुम्ही ते ओपन करा तुमच्यासमोर. ओके, तो एक डेमो ऑप्शन फॉर्म एका विद्यार्थ्याचा, ठीक आहे. त्याची लिस्ट, त्याचा स्कोर पण काफी चांगला होता, ठीक आहे. तर त्या मुलाला समजा अलॉटमेंटमध्ये ना DY पाटील अकोडीचं IT भेटत आहे, ठीक आहे. तर DY पाटील अकोडीचं IT भेटत आहे. त्याच्या पुढे ऑप्शन्स काय काय, इधर तो DY पाटील अकोडीचं IT फ्रीज करू शकतो आणि जाऊन ॲडमिशन कन्फर्म करू शकतो, फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन की त्याला दिल मांगी मोड, सगळ्यांना बेटरमेंटच करायचं आहे, तो काय करू शकतो, हे त्याला ऑप्शन भेटलं आहे ना, हे ऑप्शन तो ॲक्सेप्ट करून नेक्स्ट कॅप राउंडला जाणार आहे. म्हणजे त्याला परत 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. त्यानंतर तो पुढच्या कॅप राउंडला जाऊ शकतो, ठीक आहे. मग नेक्स्ट कॅप राउंड तो अजून एकदा फॉर्म वगैरे टाकू शकतो. फॉर्म कसं टाकायचा आहे सांगतो पुढे, ठीक आहे. व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम, नेक्स्ट जो FAQ आहे आपला, ओके. नेक्स्ट आपला जो FAQ आहे की भैया तुम्हाला कॅप राउंड म्हणलं एखादं कॉलेज लागलं आणि मला ते कॉलेज घ्यायचंच नाही, मला ते आवडलेलंच नाही आहे, तर मी ते कॉलेज असं सोडून, त्याची सीट सोडून पुढच्या कॅप राउंडला जाऊ शकतो का? आन्सर आहे येस. तुम्ही ते सीट सोडूनसुद्धा नेक्स्ट कॅप राउंडला पार्टिसिपेट करू शकता. दॅट इज युअर सेकंड प्रेफरन्स. आणि थर्डवाला हेच की भैया मला जर नो अलॉटमेंट आलेलं आहे, मला काही भेटलंच नाही आहे, तरी पण मी पुढच्या कॅप राउंडला जाऊ शकतो का? अगेन आन्सर इज येस, ठीक आहे. तुम्ही या 3 कंडिशनमध्ये नेक्स्ट कॅप राउंड एलिजिबल असतात, ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट डाऊट इथे असा आहे, ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा आहे, बेस्ट स्ट्रॅटेजी फॉर कॅप राउंड 2, ठीक आहे. तर कॅप राउंडसाठी भैया मला फॉर्म एक्झॅक्टली कसं टाकायचं आहे, मला नवीन फॉर्म परत देण्याची गरज आहे का? तर नो. कॅप राउंडसाठी एक स्ट्रॅटेजी आहे जी सर्वांनी यूज करायची, तुम्हाला मी सांगणार, ठीक आहे. चला तर आपण एक फॉर्म घेऊ परत येतो तोच वाला की कुठली स्ट्रॅटेजी आहे. समजा हा विद्यार्थी आहे, ठीक आहे, मी ऊपर डिलीट करून घेतो एकदा. ओके, समजा हा विद्यार्थी आहे, त्याचा स्कोर खूप चांगला होता, ठीक आहे. तर त्याला समजा ना अलॉटमेंटमध्ये कॅप राउंड 1ला फॉर एक्झाम्पल DY पाटील अकोडीचं IT भेटलं आहे, ठीक आहे. DY पाटील अकोडीचं IT भेटलं आहे. तर ह्या विद्यार्थ्याने समजा फॉर एक्झाम्पल ह्या विद्यार्थ्याने कॅप राउंड 2ला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, ठीक आहे. तर बघा ऑप्शन फॉर्म ना लाईक आपण कॅप राउंड 2ला जातो आहे बेटरमेंटसाठी. बेटरमेंट म्हणजे काय? बेटरमेंट म्हणजे आपल्याला जे भेटलं आहे ना त्यापेक्षा काहीतरी चांगलं आपण घेतो आहे. आपल्याला जे भेटलं आहे ना त्यापेक्षा काहीतरी चांगलं म्हणजे बेटरमेंट. ते सेम असेल तर 0 आणि लो असेल तर मायनस, ठीक आहे. आपल्याला प्लस जायचं आहे, जे भेटलं आहे ना आपल्यापेक्षा प्लस जायचं आहे. ते या साईडला आपण सेफ साईडला एकतर 0 राहू शकतो किंवा प्लस जाऊ शकतो, पण निगेटिव्ह नको आहे. कळलं तुम्हाला? जे भेटलं आहे मला, ठीक आहे. तर सेम लाईनला राहणं बरोबर आहे, खाली जाणं निगेटिव्ह आहे, वर जाणं पॉझिटिव्ह आहे. तर प्रत्येकजण एव्हरीवन इज गोईंग टुवर्ड्स प्लस ऑर बिंग कॉन्स्टंट. तिथे निगेटिव्ह तर नको आपल्याला. त्यामुळे आपण कॅप राउंड 2चा फॉर्म स्ट्रॅटेजिकली भरणार आहे. स्ट्रॅटेजी काय असणार आहे? समजा हा तुमचा ऑप्शन फॉर्म आहे जो मी बनवून दिला तुमच्यासाठी, ठीक आहे. तर बघा तर तुम्हाला समजा बेटरमेंट पाहिजे ना, तर ऑफकोर्स याचं बाकी बेटरमेंट काय असणार आहे. आता मला जे ऑप्शन भेटलं आहे, ठीक आहे, मला 21 नंबरचं ऑप्शन भेटलं आहे, दॅट इज DY पाटील अकोडीचं IT. तर बेटरमेंट म्हणजे काय असणार आहे? याच्यावरच्या सर्व कॉलेजेस बेटर असणार आहे, बरोबर. तर तुम्ही चांगला फॉर्म बनवून घेतला आहे ना, तुम्हाला जे अलॉटमेंट झाली आहे त्याच्यापेक्षा त्याच्यावरचे सगळे कॉलेजेस तुमचे बेटर असणार आहे, ठीक आहे. तर आपल्याला ना कॅप राउंड 2मध्ये फक्त असेच कॉलेज टाकायचे जे तुमच्या अलॉटेड कॉलेजपेक्षा चांगले आहे. कॅप राउंड 2मध्ये फक्त असेच कॉलेज टाकायचे जे अलॉटेड कॉलेजपेक्षा चांगले आहे, ठीक आहे. म्हणजे कसं, तर DY पाटील अकोडीचं IT भेटलं ना, तर आय कॅन गो विथ DY पाटील अकोडीचं CS, आय कॅन गो विथ PVG, आय कॅन गो विथ PCCOE, आय कॅन गो विथ VIT, ठीक आहे. मी अजून अशा म्हणजे बेटर कॉलेजमध्ये तेच टाकणार फक्त, ठीक आहे. आणि एक रूल तुम्ही नक्की लक्षात घ्या, प्रत्येकाने तुमचे मित्र जरी असाल जे व्हिडिओ बघत पण नसेल ना, त्यांना पण हा रूल नक्की सांगा की कॅप राउंड 2मध्ये बेटर अलॉटमेंट तर ठीक आहे, नो अलॉटमेंट पण ठीक आहे,
कॅप्रॉन 2मध्ये नो अलॉटमेंट इज बेटर दॅन रॉंग अलॉटमेंट. बिकॉज जर तुम्हाला कॅप्रॉन 2मध्ये समजा डी वाय पाटील अकुर्डीच्या लोअर कॉलेज भेटलं, समजा तुम्ही कॅप्रॉन 2मध्ये डी वाय पाटील अकुर्डीच्या खालचं कुठलं कॉलेज टाकलं, विद्यालंगर म्हणा किंवा मग तुम्ही डी वाय पाटील अकुर्डीचं समजा ENTC म्हणा किंवा पिंपरी म्हणा किंवा GSPM वगैरे म्हणा, ठीक आहे. जर तुम्हाला याचं कुठलं भेटलं ना कॉलेज आणि हे समजा जर फ्रीज झालं कॅप्रॉन 2मध्ये, तर कॅप्रॉन 1मध्ये जी कॉलेज भेटलेलं आहे ना याची सीट पण निघून जाते. तुम्हाला कॅप्रॉन 1ची सीट निघून जाते. म्हणजे मी तुम्हाला हा जो रूल आहे तो परत एकदा एक्सप्लेन करतो, ठीक आहे. की तुम्हाला समजा एक 30 नंबरचं कॉलेज भेटलं आहे, तुमची लिस्ट आहे बरं का, 1 2 3, समजा तुम्हाला 30 नंबरचं ऑप्शन भेटलं आहे, ठीक आहे. तुम्हाला कॅप्रॉन 2मध्ये फक्त 30च्या वरचेच कॉलेज टाकायचे आहे. यू कॅन गो टिल 29, ठीक आहे. तर तुम्हाला फक्त अशाच कॉलेज टाकायचं आहे जे ह्या कॉलेजपेक्षा बेटर आहे, ठीक आहे. तुम्हाला फक्त असंच कॉलेज टाकायचं जे याच्यापेक्षा बेटर आहे. बिकॉज जर कॅप्रॉन 2ला एखादं सीट भेटलं ना तर कॅप्रॉन 1चं सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातं, ठीक आहे. कॅप्रॉन 1चं सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातं, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला कॅप्रॉन 2चा फॉर्म भरायचा आहे. कॅप्रॉन 2मध्ये एकतर =0 बेटर आहे किंवा +1 बेटर आहे, ठीक आहे. पण कॅप्रॉन 2मध्ये -1 बेटर नाही आहे. कळलं तुम्हाला. 0 पण बेटर आहे, 1 पण बेटर, म्हणजे नो अलॉटमेंट पण बेटर आहे किंवा बेटरमध्ये आलं तर पण बेटर आहे. बट खालचं किंवा जे भेटलं आहे त्याच्या खालचं ऑप्शन भेटता कामा नये. म्हणजे जर भेटलं ना तर हे जे ऑप्शन ऑलरेडी भेटलं आहे कॅप्रॉन 1ला ते निघून जातं, ठीक आहे. तर आय होप तुमचे इथपर्यंत सर्व डाऊट क्लिअर असणार आहे, ठीक आहे. जर या व्हिडिओबद्दल काही डाऊट असणार मला कमेंट करायला विसरू नका. बाकी दिस वॉज ऑल अबाउट कॅप्रॉन 2ची स्ट्रॅटेजी अँड काउन्सिलिंग, ठीक आहे. तुम्हाला जर काउन्सिलिंग 3.0 एनरोल करायची असेल यू कॅन स्टील एनरोल. लास्ट बॅच आहे, लास्टच्या फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी बैच में लॉन्च के लिए, ठीक है. लास्ट 200 बच्चों के लिए बैच हमने लॉन्च करी है. तो आप अब भी एनरोल कर सकते हो. इसका फॉर्म लिंक सारा डिस्क्रिप्शन बॉक्स में दे रखा है, वहाँ जाओ और पेमेंट स्क्रीनशॉट आप इस नंबर पे फॉरवर्ड कर दो, मतलब आपको फास्ट में ऐड कर पाएंगे, ठीक है. थैंक यू सो मच ऑल फॉर वॉचिंग दिस वीडियो. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट.